आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर होणाऱ्या परिणामाबाबत वेब ब्रिगेड टेक सोल्युशनच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत चर्चा करण्यात आली. एआयमुळे अनेकांच्या नोकऱ्या कमी होतील अशी भीती वाटत असली तरी योग्य पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उलट नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी वेब ब्रिगेड टेक सोल्युशनचे सीईओ रुपेश भारती यांनी सांगितले की तंत्रज्ञानामुळे काही पारंपरिक कामांमध्ये बदल होऊ शकतो, मात्र त्याच वेळी अनेक नवीन क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी देखील तयार होऊ शकतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग योग्य पद्धतीने केल्यास उद्योग अधिक कार्यक्षम होते आणि नवीन प्रकारच्या नोकऱ्या तयार होतील. आमचा प्रयत्न एआयचा सकारात्मक आणि जबाबदार वापर करून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचा आहे, असे सांगितले. तसेच GGUS फाउंडेशन आणि विदेशी टेक्नॉलॉजीचे संचालक गगन शिंदे यांनी सांगितले की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही केवळ तांत्रिक क्रांती नसती, नव्या कौशल्याची गरज निर्माण करणारी संधी आहे. AI इनोव्हेशन आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन उद्योग उभे राहू शकतात आणि त्यामधून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊ शकतो. योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाल्यास तरुण या क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण करू शकतात, असे त्यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर समाजाच्या विकासासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी कसा करता येईल यावर भर देण्यात आला. ठीक आहे. नमस्कार. माझं नाव गगन शिंदे. मी डायरेक्टर GS फाउंडेशन आणि विदेशी टेक्नॉलॉजीचा, आणि माझ्यासोबत आहेत रुपेश भारती, CEO वेब ब्रिगेड टेक सोल्युशन्स. तर आज आपल्या ह्या नवीन ऑफिसचं उद्घाटन आहे. तर ह्या उद्घाटनानिमित्त आपण एक अनाऊन्समेंट केली, एक संकल्प केला आहे की येणाऱ्या काळात AIची जी भीती आहे ती वाढत चालली आहे लोकांमध्ये, की लोकांचे जॉब्स लॉस होत चालले, लोकांना बेरोजगारी वाढत चालली आहे. तर AIचा वापर आपण अशा पद्धतीने करणार आहे की येणाऱ्या काळात आपण खूप सारे जॉब्स निर्माण करणार आहे, वेगवेगळे AIचे प्लॅटफॉर्म्स निर्माण करणार आहे. आणि जी भारताची जी आत्ता कंडिशन आहे, भारत आता खूप मागे आहे. तुम्ही चायना आणि जपान हे सगळे कंट्रीज जर बघाल, ते खूप पुढे गेलेले आहेत AIच्या रेसमध्ये, पण भारत आपला फार पाठी आहे. तर येणाऱ्या काळात विदेशी टेक्नॉलॉजीज, वेब ब्रिगेड, आमच्या अशा कंपन्या मिळून भारताला इंटरनॅशनल लेवलवरती एक रेस्पेक्टेबल पोझिशनवरती नेणार आहे आणि एक असे इनोव्हेशन्स करून दाखवणार आहे की ज्याच्याने लोकांचे खूप सारे प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉल्व्ह होतील AIच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने, आणि जॉब्स निर्माण होतील आणि एक चांगलं लाईफस्टाईल, आपण भारताच्या लोकांना एक चांगला समाज क्रिएट करणारे AIच्या मदतीने. आपले जे काही समस्या आहेत ते सगळे AIच्या मदतीने आपण सोडवणार आहे. AIचा वापर जो आहे तो भीती न करता आपण त्याचा एक ऑपॉर्च्युनिटी समजून त्याचा वापर अशा प्रकारे करणार आहे की त्याच्याने एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या सोसायटीवरती, आपल्या कंट्रीवरती आणि आपल्या पर्सनल लाईफवरती होणार आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती कल्याण.